गोमांस खाणाऱ्या किरेन रिजिजूंसोबत जेवणाऱ्या अमित शहांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तामिळनाडूतल्या मंदिराच्या वादावरनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर कोविडमध्ये खिचडी खाणाऱ्यांनी मोदी शहांवर टीका करू नये, शिंदेंचा पलटवार. काय होता असता तू, काय झाला असता तू, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा. भ्रष्टाचारावर पांघरुण घालत असल्यानं पांघरुण मंत्री असं नाव करावं ठाकरेंचा टोमणा. तर पायपुसणं म्हणत शिंदेंचं उत्तर. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीवरून हिवाळी अधिवेशन तापलं. मुख्यमंत्री सहायता निधीत 100 कोटी जमा होणे केवळ 75,000 दिले. विरोधकांचा आरोप, तर माहिती अपुरी. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. ठाण्यासह मुंबईलगतच्या महापालिकांमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार. सेना नेते विनायक राऊतांचा दावा. तर राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या काँग्रेसने स्वतःची भूमिका ठरवावी. ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आगामी पालिका निवडणुकीत सोयीनुसार भाजप शिंदे एकत्र येणार. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये एकत्र. तर बहुतांश ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी एकाकी. सेस आणि पागडी संदर्भात सरकारची मोठी घोषणा. भाडेकरूंच्या ताब्यात जेवढं क्षेत्र तेवढाच एफएसआय मिळणार. तर भूखंड मालकीपोटी मालकाला बेसिक एफएसआय मिळणार. उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती. पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी अमेडिया कंपनीला 21 कोटी भरावेच लागणार. स्टॅम्प ड्युटीपोटी रक्कम भरण्याचे मुद्रांक शुल्क विभागाचे आदेश. पार्थ पवारांना मोठा धक्का. नाताळच्या सुट्ट्यांमुळे विठ्ठलाचं व्हीआयपी दर्शन बंद. 21 ते 31 डिसेंबरसाठी मंदिर समितीचा निर्णय. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत पाऊल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं उद्या अंदमानमध्ये अनावरण. सरसंघचालक आणि अमित शहांची विशेष उपस्थिती. कार्यक्रमामध्ये पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकरांसह मान्यवरांचा सहभाग. 10 कोटी भरा आणि अमेरिकेचं नागरिकत्व मिळवा. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची गोल्ड कार्ड योजना जाहीर. जगभरातले धनाढ्य आणि बलाढ्यांसाठी मोठी ऑफर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.